बघ शिरलंय. नंबर 1 झालंय बरं का. काय भारी वाटते रे शेतामध्ये. त्याला बारीक कर की थोडं. हातावर पडेल, पायावर पडेल. बारीक बारीक करायचं का कोथिंबीर? नाही नाही नुसती मोठी मोठी काढ. मोठी कसं चांगलं लागत. तसं नाही रे, आता एकच करायचं. ते जे मोठं मोठं आहे तोडायचं, हिंगे टाकायचं. चाकू आहे ना आपल्याकडे? गाणं लावायचं मित्र बनवा. भाताला टाक इकडं. टाक. लावता काय खोड आहे गावात आहे का? आता मी पिंपरीला आलो होतो शेतामध्ये. ह्या माझ्या क्लासमेटने मटणाचा बेत केला होता. यांचं मटण खाण्यासाठी मी स्पेशल माझं दुकान बंद करून आलोय. यांनी एवढी विनंती केली ती मला की नको येऊ, तरी लाच नसल्याने मी आलोय. आणि आराम करून मला कोथिंबीर असलं काम करायला लावायला लागले. इकडं जाळ चालू आहे. जाळ चालू आहे ती मी दुसऱ्याच्या शेतामध्ये जायला. जाळ असलं तर पार्टीचं नियोजन आहे आजचं. करू वाली होते बा. काय करायचं? आडव पाडायचं. आता जोरदार बेत चालू आहे. आता पाणी टाकलंय आम्ही गरम करायला. पण शेतामध्ये वारा असल्यामुळं वारं लय येलंय. पण इकडं जुगाड जे असं केलं आम्ही, मस्त जुगाड लावला इकडं. बाज बीज हातरून चालू आहे आता हळूहळू नियोजन. तुम्हाला बेयचं असलं तर या पार्टीला. 1 किलो मटण तर माशाच खायला गिस वाटते म्हणायचं. इतके तर मासे एवढे आहेत ते अर्धा किलो पाव किलो. आम्हाला 1 मिनिट टाकतो ती मध्ये द्यावं लागते कसला काय म्हणायच्या आयला. टाका. आपण 2 किलो आणलं होतं आहे ना मटण. एवढ्या माशा आहेत इथं, अर्धा किलो तर त्या माशांनीच खाल्लं. भाजी उस्तर राहिलं म्हणजे बरं आहे आपल्याला मटण खायला. टाक जरा जरा मिक्स करू मस्त. काय नियोजन. समुद्रातलं मिठायला टाकू नका. कोणाच्या टाकून ठेवची त्याच्यावर म्हणजे विषय मिटला त्याचा आपला. पण नंतर तो मॅनेज होते. अस्सल गावरान शेतामधलं मटण आहे. असा शेतामधला बेत आज योगायोग आलाय रंगपंचमीचा. त्याच्यामुळे चालू आहे. आम्ही काय रंग खेळला नाहू, पण आता जेवण करून सांगू शकत ना आम्ही कसला रंग होईल आमचा. तर पुढल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. कॅम्पाच्या बाटल्या पेले तर असले आहेत मित्र. मला एक तरी ठेवायला पाहिजे होतं की. असं पटलं ना आपल्याला. हे चालू खाय मटन असं टमाटर खा. आता भाजीत टाकायला टमाटे आणले होते, पण टमाटे असले लाल गुण बघून मला काय मोहच आवरला नाही. भाजीचं बघा येईल. आम्ही आता विचारलं मी खाऊन घेता एक टमाटे. टाकायचं नाही टाकायचं पण खाऊ आधी. होय कसं आहे माहिती मित्रा, टमाटा सारखं राहावं लागते माणसाला. हा लाल मूठ काय गोड लागायला. आमच्या पप्पू टमाटा आहे. पप्पूराव माहिती तुला 1 नंबरचा तरकारी दोस्त आहे पप्पूराव. आली की पप्पूराव. करायचं रा पाणी वाघ बी घालत असलो.
भाजीचं तर नियोजन होतं, पण यांनी भाताचं बी नियोजन लावलंय. ही गोष्ट आपल्याला लय आवडली. अशोक पण पाणी जास्त झालंय, पण ती पाणी काढून थोडं विशालला प्यायला ती म्हणजे जरा तेज येईल याच्या तोंडावर. जरा ती पी गरम गरम पाणी, थोडं गरम नाही, थोडं गार होती, गार झालं पेजून बरं. गार झाल्यावर गार टाकून मध्ये ती पाणी. थोडा इसरून चपाती खातो ज्यावर कुठे बघू द्या तो चपाती सुकळत नाही. आमची तर पिशवी आणतो पहिले गेले. याला भाजी बघून तर काय आता लय मोह आवर नाही झालाय, पण चपातीची आणलेली पिशवी सापडणार झाली. आता खायचं कशा बरोबर त्याचं टेन्शन आलंय मला. लय अवघड आहे रे बाबा. पाणी उचलत टाकून ठेवू म्हणजे गार व्हायला ठेवले ना तिकडे सुती थंड राहतं थोडं. अरे टुडू काय वाजायला लागले मला घोष का नाही ना. आता डबल चपाती जाऊन आण असं की. नाही पेजून नाही झाला. भाजीचं नियोजन चालू आहे आता. तुम्ही बघा आता आम्ही भाजी कशी बनवितो. तेल टाकून घ्यायला हवी मध्ये. तेल बी आम्ही आणलंय शिराडून जाऊन. तेल बी नव्हतं इथं बस का. तेल टाकल्या साळ तसा बी लय मोठा आहे, लगेच गरम होणार आहे. मटण घ्यायचं टाकून. मटण घ्यायचं टाकून आता थोडं खालून टाकावं म्हणजे आलं. मोठे गावात कोणते दिसायला लागले. गावात कोणते दिसायला लागले. घेतला स्क्रीन तेवढा आधी घेतला तो कर पाहिजे ना खाली. पैसे जमा करा आणि पुढल्या व्हिडिओ तुम्हाला पण देऊ. मध्ये घे बाबा सगळं एका ठिकाणी मदत. आता मध्ये जर आपण चिकन टाकलंय, आता प्लेट झाकली आपण. थोडं त्याला उकडून घेऊयात म्हणजे सगळा मसाला जे आहे ते मिक्स होऊन खायला चव येणार आहे. नंबर 1. हॅलो पाणी घेतलं, गरम पाणी टाकून घेतलं थोडं. मगाच केलं होतं गरम पाणी. नाहीतर तुम्ही म्हणताल गारच पाणी वाटायला आम्ही. तसं काय नाही, गरम पाणी मगाच काढलं होतं. टाकलंय थोडं. डबल झाकून टाकू याला. आता त्याच्यावर पाणी घेऊ टाकून थोडं. म्हणजे मगाचा हाय गरम पण गार झाला असेल माझ्या हिशोबानं. गरम होऊन बस ओके. भाजीमध्ये टाकता येतं आपल्याला. अरे काय झालं बरं ते. अरे चपात्या आणलेल्या नेल्या कुत्र्यानं. लय अवघड झालंय जेवायचं. कुठून त्या मध्ये आता तुला होत्या पाड्या पाड्या बघा पाड्या बघा. काय करा आता. जाऊ दे, ती घेऊन गेला. चला आता डबल चपात्या आणायला. घरी आहे ना मित्र. आता दुपारी बनवू सगळं आपण आणलं आता. काय बनवून हाताने 2-4 बनवावं लागेल. किती लागते अशी चपात्या. 3 बस का तुला. तुला 3. हा बस झालं. बरं मी 2 खातो. मला 5. गाडीची चावी माझ्या गाडीला काय वाटतं. चल 11-12 चपाती घेऊन येतो मी. काय मला बनवावं लागतं. थांबा. आता लक्ष ठेवा. आता तरी चपात्या भाजी बी नाही तर असं होईन डबल मटणाचं बघून जायचं चपातीच्या नादात. लक्ष राहू द्या. तवर चिवू नका. बातमीत खाताल चपात्या घेऊन आला आम्ही. थांबा. हे चल कर चालू गाडी लवकर. झाली काय लवकर या रे. झाला असेल आतापर्यंत माझ्या.
आलाव का रे अरे आला आणल्या चपात्या. लवकर आलाव जरा. अरे बाबा अशीच घाई घाईत आला गडबडी. बघ शिरलंय बस झालं लय बी नग. ओके होत आता डायरेक्ट सगळं दिवतून सगळं जास्त ओतायचं. हा, होत. एक काम करायला पिशवी टाक तिथं तेलाच आहे. हा किती आपल्या सगळ्या हा ते पुढे सगळ्या हे करून ठेव कापून ठेव पुढून ठेव. नाही ना दुसरं. तू टायर टाकू का नारळ इथं जाळ आहे का माझ्या हो आपण जाताना मटण जास्त होतं. आपण आलो तर कमी बोलायला झाले आपल्याला काय सांगायचं काय सांगावं कसं तिला लय आधी तुला खाली आले असतो एक बाबा काय काय तू गेला असतं तर मी बी खाल्ला असतं किंवा म्हणलं तुला माहिती गेलो असतो घेतला. खोबरं टाकू सगळंच टाकायचं का? हा टाक टाकून सगळं करा मिक्स. कोथिंबीर कधी टाकायची? आपण कंटिन्यू खाणार आहे उद्या आपण हा बोला की आंबारी घेऊ टाकून मस्त. पंप का पंप आहे 640. कोणता मसाला टाकायला? हे खानदेशी मटन मसाला मटणाचा आहे होय. मटणाचा दाखवून घेऊ की आता. ती आधी टाक हे टाकायचा सुहानाचा सुहाना चिकन मसाला. चिकन मसाला. गाडी करून चला करा आधी कसं तिखट होत नाही बघू आता. टाकू आता आपण सुहाना. विशाल त्याला बोलून बघू डॉक्टर मसाला बस कर बघ. टाक अजून. शक्तीचा पंप आहे बरं वाटली तर बस बस काळं टाकलं का रे? काळं तिखट. काळं टाकलं. थोडी कोथिंबीर घाल. अर्धी थोडं राहू दे त्याच्यात वर टाकायचं. नंबर 1 झालं की रे. नंबर एकचा मसाला मिक्स झाला. म्हणायला काय लागतं तुला गरम व्हायला घागरीत गरम पाणी भरून ठेवलंय. पाणी मी आपल्याला पहिला गरमच का आता. बस नंबर 1 चा मसाला झाला की रे. पण ते ठुलच का काय मसाला आहे ते काय नाही बाजूला टाकलं ना पुढे ना वाजतात आहेत वाजतात. टॉपचा मसाला शिजलेला दिसायला लागलाय. चलो ए यार चल लवकर रे, लवकर पळ पळ. हे बघा मटन आता आपण टाकूया फायनली मटन मध्ये. इथून टाकू टाकून बस बास काय एवढी भाजी झाली चल हा बस. गावात फटके कपडे घालते शेतात असले कपडे घालून फिरायचं आम्ही. आता
लई लागली. झालंय सगळं भात चिकन बिकन शिजलंय. चपात्या कुत्र्याने नेलत्या ती बी आणल्यात. आता काय नाही, आता फक्त दाबून जेवायचं. नंबर 1 झालंय बरं का. हा हा एक पिळेल मी ओके. कांदा लिंबू हो. कांदा खालाय माटा कांदा काय कांदा गोड आहे. नंबर 1 गोड कांदे येते लय मोठी का नंबर 1 भाजी झाली. आणि मला बोलविलं नव्हतं तरी पण मी बळच आलोय. तिचं कुठं तर समाधान आहे, कारण भाजी 1 नंबर झाली.